अधिक मनीची तळमळ कशी सांगू, निरसुनी माया नावी अनुभव प्रचिती नको पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो आहे वद कवनादा, वद कवनादा कोण पुढील मी बोलितो अंत नको पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. आहे, समाज आहे, देश आहे, त्या सर्वांना त्यांचं संपूर्ण आयुष्य चांगला सुखाचं, समाधानाचं आणि चांगल्या आरोग्याचं जावं अशी स्वामींच्या चरणी आपण विनंती काल केली, आज पण करीत आहोत. आज तर स्वामींचा प्रगट दिन आहे, स्वामी जयंती आहे आणि अवधूत पंथामध्ये स्वामींचं जे काही कार्य आहे कलियुगामध्ये ते शब्दात वर्णन करता येणार नाही. कारण 700-800 वर्षापासून जेव्हा 13व्या शतकापासून ज्ञानेश्वर माऊलींचा जो काय काल होता तेव्हापासून स्वामींनी काम करायला सुरू केलेलं होतं आणि त्या 13व्या शतकापासून पंजाबमध्ये जे काही त्यांनी कार्य सुरू केलं ते जवळजवळ संपूर्ण देशामध्ये सर्व जगामध्ये फिरून माणसाला काय पाहिजे त्याने तो अभ्यास केला स्वामींनी. आणि मग दत्त महाराजांच्या आशीर्वादानं वेगवेगळ्या अवतार कार्य चालू केलं आणि मग पिठापुरा श्रीपाद वल्लभ आपल्या समोर आहे तिथे तो पहिला अवतार घेतला दत्त महाराजांनी. नंतर 22 वर्ष याच अवतारामध्ये गुरुपूरला त्याने येईल त्याला दुःखमुक्त केले. कोणी असू दे, कसा असू दे, कुठल्याही धर्मात असो, जातीचा असो, येईल त्याला दुःखमुक्त करण्याचं काम गुरुपूरला 22 वर्ष श्रीपाद वल्लभाने केलं. 60 वर्षाच्या महिलेला सुद्धा संतती नव्हती पण ती संतती दिली. दूध न देणाऱ्या गाईला हातात तिच्या पाठीवर नुसता हात ठेवल्याबरोबर दुधाचा प्रवास सुरू झाला. असे अनेक चमत्कार श्रीपाद वल्लभाने त्या काळात 1378 साधारण 14व्या शतकामध्ये केले. आणि त्याच्यानंतर हे ईश्वर तत्व काय आहे हे लोकांना कळण्यासाठी हे चमत्कार केले. देव मी आहे, मला पाया पडायला या अशा भावनेनं या दत्त महाराजांनी किंवा अवधूतपंथीयाने काम केलेलं नाही. परंतु तुम्ही त्याला ओळखा ज्याला आपल्याला मनुष्य जन्म दिलेला आहे आणि हा जन्म याच जन्मामध्ये सार्थक करायचा आहे. आणि म्हणून तुम्ही त्याला ओळखू नका, आपण एकटे नाही आहोत, आमच्या पाठीमागे कोण ना कुठली तरी शक्ती आहे. आणि म्हणून स्वामींचा शब्द आहे मी तुझ्या पाठीशी. त्यामुळे हे कायम लक्षात ठेवायचं की आपण एकटे नाही आहोत. कुठल्याही प्रसंगामध्ये, कुठल्याही अडचणीमध्ये स्वामींचं स्मरण करा, दत्त महाराजांचं स्मरण करा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. दुर्गे नामाकरा मागे रावता योगी भक्ति दैन्यादि सर्वापदा गायत्री सुमने नमो करियुगा आमा करी सर्वदा.
देवदत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय, गंगा गोदावरी माता की जय. श्री स्वामी समर्थ. मठ मित्रांनो, आपल्याकडे मठामध्ये जे दादा आहेत त्यांना पुरस्कार भेटला आणि तो मी सस्पेन्स आता खोलतोय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी उल्हास भालचंद्र नांदरे, वर्ल्ड रेकॉर्ड विनर, इंडियन पोर्ट्रेट आर्टिस्ट, कला दिग्दर्शक. गेली 30 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि आज सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. त्याचं औचित्य साधून आज आमच्या मुलुंड येथील केंद्रामध्ये ही महाराजांच्याच कृपेने, महाराजांच्याच आशीर्वादाने हे कलाकृती म्हणजे हे पोर्ट्रेट, हे खास आपण एक ग्रेन पोर्ट्रेट म्हणजे धान्यापासून तयार करण्यात आलेले पोर्ट्रेट आपण साकारलेले, जे तांदूळ आणि डाळ याच्यापासून बनवलंय. याची टोटल संख्या जर बघितली तर 16,52,000 हे धान्यांचे दाणे आहेत आणि त्यापासून ही कलाकृती साकारण्यात आलेली आहे आणि फक्त महाराजांच्या कृपा दृष्टीमुळेच झालेली आहे आणि महाराजांनी आमच्याकडून करून घेतलेली आहे. तर सगळ्या भक्तांना आणि त्या सगळ्या भक्तांकडून आणि या कलावंतांकडून महाराजांच्या चरणी हे पोर्ट्रेट मी सादर केलेलं आहे आणि महाराजांना ही कलाकृती मी समर्पित करतोय. कारण आजच्या या शुभदिनी सगळ्यांच्या मनामध्ये एक आनंदाचा भाव आहे आणि सगळे स्वामी भक्त आज महाराजांना भेटायला त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायला येतात. तर त्याचं औचित्य साधून ही कलाकृती एक मी साकार केलेली आहे. याच्यापूर्वी गेले अनेक वर्ष मी या क्षेत्रात काम करत असताना मला 7 इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड माझ्या नावावर आहेत. 70 अवॉर्ड्स आहेत माझ्याकडे, नॅशनल, इंटरनॅशनल. आणि विविध प्रकारच्या मीडियापासून मी कलाकृती साकार करत असतो. जसं चहाच्या कपांपासून मी छत्रपती शिवाजी महाराजांचं साकार केलं होतं, तो एक वर्ल्ड रेकॉर्ड होता. नंतर सचिन तेंडुलकर, दादासाहेब फाळके, लता मंगेशकर, मुकेश अंबानी यांचं सुद्धा आपण स्टोन पोर्ट्रेट साकारलं होतं तामिळनाडू, सेलम येथे. त्याचे रेकॉर्ड्स माझे झाले होते. स्टेपलर पिन पासून म्हणा किंवा पेपर रोल पासून म्हणा, असे इको फ्रेंडली माध्यमं वापरून मी पोर्ट्रेट साकार करत असतो. आणि गेली 30 वर्ष चित्रपट क्षेत्रात कला दिग्दर्शक, प्रोडक्शन डिझायनर म्हणून काम करत असताना या क्षेत्राची निगडीत असलेलं कलेचं कार्य काहीतरी एक वेगळं करावं या दृष्टिकोनातून मी हे इनोव्हेशन्स इन्स्टॉलमेंट करत असतो आणि त्याच्यातून काहीतरी एक समाज प्रबोधन झालं पाहिजे आणि नवीन येणाऱ्या पिढीला एक मार्गदर्शन मिळलं पाहिजे, जेणेकरून त्यांना काहीतरी शिकता येईल आणि ते आपल्या क्रिएटिव्हिटीला एक चांगला वाव देतील. म्हणून एक प्लॅटफॉर्म मी आपण ओपन केलेलं आहे. आणि या कलाकृतीला साकार करताना स्वामी समर्थ केंद्रातील त्यांचे जे सेवक आहेत, सेवेकरी, यांचं सुद्धा सहकार्य मला रात्री लाभलेलं. त्यांनी आवर्जून मला मोटिवेट केलं. आणि स्वामी तर आहेच, माझे आई वडील आहेत, माझे भाऊ बहीण, माझे मिसेस आहेत, माझे मुलं आहेत, हे सुद्धा मला पाठिंबा देतात. आणि ही कलाकृती साकार करत असताना माझ्यासोबत माझा मुलगा अर्णव हा सुद्धा रात्री उपस्थित होता. माझे ज्येष्ठ बंधू निलेश सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे ही कलाकृती आम्ही महाराजांच्या चरणी आज समर्पित करतोय. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज स्वामींचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने दादांच्या रूपामध्ये स्वामी बघायला भेटलेत आणि हा खूप मोठा म्हणजे एकदम आनंदाचा क्षण आहे. आणि हा अनुभवायला मला पण पहिल्यांदा भेटला आणि ह्या मुलुंडकरांना पण पहिल्यांदाच बघायला भेटला. आणि दादा आता नक्की तुम्ही पुढच्या वेळेस पण या, आवडीने या आणि अजून काहीतरी क्रिएटिव्ह तुमच्या आम्हाला बघायला आवडेल. श्री स्वामी समर्थ. पुढच्या वेळेला फुलांच्या रूपामध्ये आपल्याला नक्कीच नक्कीच नक्कीच. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नाही बस बस घेतो नंतर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आजचा महाप्रसाद आपण शेवटला आणि आता सगळं समाप्त झालं. आता सगळे सेवेकरी जेवतात. एकदम स्वामींचा महाप्रसाद आणि शेवटची सेवा करून प्रसाद खायला वेगळी मजा येते. आणि आता सगळेजण खायला बसलेत. सगळे 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 फक्त फोटो व्हिडिओसाठी कान दाखवले एवढे आहे ना. मगातपासून फक्त 3 जण होते आणि घोडे फरार झालेले. 2 जण आले. 2 जण चला चला आता सिरियसली उचला ते. फोटोसाठी तर केला पण आता बिना फोटोसाठी करा. आज आपलं भंडाऱ्याचं जे दरवर्षीप्रमाणे हे माळीबुवा ही जेवणाची जी काय आपली भंडाऱ्याची व्यवस्था करतात, आज आपण त्यांना जो काय आकडा दिलेला आणि अचानक आपल्याकडे जे काय भाविक मोठ्या संख्येने प्रसादासाठी वाढले, त्यांनी कोणतेही आपल्याकडे किंतु परंतु न करता तेवढं सगळे लोक वेळेत जेवून जातील एवढी तत्परता दाखवून त्यांनी व त्यांच्या सहकार्याने उत्तम भंडाऱ्याची व्यवस्था मानधन ठरलेलं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव
माऊली की जय, भारत माता की जय. धन्यवाद. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय, गंगा गोदावरी माता की जय, सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय, श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय, भारत माता की जय. पुण्योस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती मंडळी, आता आपला महाप्रसादाचा दिवस संपलेला आहे, प्रकट दिवस संपलेला आहे आणि आता शेवट करायची वेळ आली. मी काही इंट्रो वगैरे आज दिला नाही, वेळच भेटला नाही, पूर्ण सेवेतच वेळ गेलेला आहे आज. त्यामुळे मी काही इंट्रो केलेला आहे. त्यामुळे शेवटला सांगतो, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि नवीन असाल तर नक्कीच कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ माझे बघायला भेटतील, नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटेल. आणि कसा वाटतो ब्लॉग हे मला नक्की कमेंट करून सांगा, कधीतरी सांगा, थोडं तरी सांगा. चला, श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. चला.